श्री दत्तात्रेयाय नमः। आज आपण दत्तात्रेय भगवानांच्या दिव्य जन्मकथेबद्दल जाणून घेऊ। त्रेता युगात ऋषी अत्री आणि माता अनुसूया मंदिरी पर्वतावर कठोर तप करत होते। त्यांच्या घरी नेहमीच पवित्रता आणि देवत्वाचे वातावरण असायचे। अनुसूयेच्या पतिव्रतेच्या तेजाने संपूर्ण जग प्रभावित होते। तिच्या या शक्तीची परीक्षा घ्यायची म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिमूर्ती भिक्षुकाच्या रूपात त्यांच्या आश्रमात आले। त्या तिघांनी एका विचित्र अटीसह भिक्षा मागितली, नग्नावस्थेत भिक्षा द्या। क्षणभरही घाबरता अनुसूयेने तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने त्या तिघांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले। माता अनुसूयेच्या या अद्भुत शक्तीने त्रिमूर्ती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि आपल्या ख्या स्वरूपात प्रकट झाल्या। त्यांनी अत्री ऋषींना वर मागण्यास सांगितले। अत्री आणि अनुसूया यांनी एक इच्छा व्यक्त केली, आम्हाला तुमच्या तिन्हींच्या अंशाने युक्त असा दिव्य पुत्र हवा। त्यांच्या या इच्छेनुसार एक तेजोमय बालक प्रकट झाले, तेच म्हणजे त्रिमूर्तींच्या एकत्रित रूपातील भगवान दत्तात्रेय। ब्रह्मांचा अंश ज्ञान, विष्णूंचा अंश पालन आणि महेशांचा अंश तपशक्ती, या तिन्हींच्या दिव्य गुणांचा संगम म्हणजेच दत्तात्रेय।